नमस्कार मंडळी, आचारी टॅप आणि मराठी मोळी रेसिपी तयार करूया। एका मिक्सरच्या भांड्यात 6 ते 7 काजूचे तुकडे, लसूण, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर याची सगळ्यांची प्युरी तयार करून घेतली। एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं, गाजर, फ्लॉवर, बीन्स, वाटाणा आणि बटाटा मिठाच्या पाण्याने स्वच्छ सगळं धुवून घेतलं। कढईत तेल गरम करत ठेवलं, जिरे, तमालपत्र, दालचिनी, चक्रफूल घालून सगळं भाजून घेतलं। बारीक चिरलेला कांदा घेतला, लालसर होईस्तोवर तेलामध्ये परतून दिला। खूप जास्त ब्राऊन करायचा नाही। कांदा भाजून झालेला आहे, आपण तयार केलेलं वाटण त्यामध्ये घालून घेऊया। वाटण करताना अतिही पाणी घालू नका, वाटण परतण्यास जास्त वेळ लागेल। जगभरातील मसाले घालूया, हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला। वाटण कच्चं आहे त्यामुळे व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे। तेल सुटस्तवर हे वाटण आपण भाजून घेतलेलं आहे। मग अशी सगळ्या धुतलेल्या भाज्या यामध्ये घालून घेऊया। भाज्या घातल्यानंतर मसाल्यामध्ये सगळं एकजीव करून घेणे गरजेचं आहे। मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या एकसारख्या मिक्स करून घेतलेल्या आहे आणि तेल सुटायला लागलेलं आहे। भाजी शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत। थोडं थोडं करून गरम पाणी घालणार आहोत। गरम पाणी घातलं की भाजीची कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होत नाही। चवीनुसार मीठ घातलं, एक 15 ते 20 मिनिटं ही भाजी छान शिजवून घेऊया। तर इथे आपण पुरीची तयारी करून घेऊया। मी गव्हाचं पीठ घेतलं, रवा घेतला आणि मीठ घालून सगळं एकसारखं घट्टसर मळून घेतलं। रव्याने पुरी तेलकट होत नाही आणि चवीलाही छान लागते। थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेतलेलं आहे घट्टसर। रवा भिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ आपण झाकून ठेवूया। सुरेख रंग आलाय, सुगंध अप्रतिम सुटलेला आहे घरभर। भाजी दिसायला किती सुंदर दिसते, तुम्ही पाहू शकता। भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे। मी थोडी पातळ भाजी तयार केलेली आहे। खोबरं असल्यामुळे परत ही भाजी थोडी घट्ट होऊन जाते। पुरीचं पीठ छान भिजलेलं आहे। 10 ते 15 मिनिटांनी हे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे। मी लाटताना इथे मला कशाचाही वापर करायला लागला नाही, पिठाचा किंवा तेलाचा। सहजपणे पुरी लाटली जाते। पुरी लाटताना पोळपुटाला लाटण्याला चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा किंवा पिठाचा वापर करू शकता आणि पुरी लाटू शकता। ते मी तेल तापले का पाहिलेलं आहे आणि पुरी कडकडीत तेलामध्ये सोडली, जेणेकरून पुरी तेलकट होत नाही आणि पुरी टम्म फुगते आणि कुरकुरीत होते। ते धाऱ्याच्या साहाय्याने मी थोडंसं हलवून घेतलेली आहे पुरी आणि पुरी छान टम्म फुगलेली आहे, पाहू शकता इथे। आणि अजिबातही तेलकट झालेलं नाही। एकसारख्या तावात पुरी सोडली की तेलकट होत नाही आणि चांगल्या फुगतात आणि खूप वेळ फुगलेल्या राहतात। इथे सगळ्या मी पुऱ्या तळून घेत आहे। पुरी करताना 2 स्टेप लक्षात ठेवायचं। गव्हाच्या पिठामध्ये रवा घालायचा आणि मंद तावात पुरी बिलकुलही सोडायची नाही। कडक तावामध्ये पुऱ्या सोडायच्या, म्हणजे छान होतात। इथे आपली डिश तयार आहे। कशी वाटली कुर्मापुरीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळी, नातेवाईक यामध्ये आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जाता जाता